शेतकऱ्यांना खरीपपूर्व खत दरवाढीचा फटका. प्रतिबॅग 125 ते 300 रुपयांची वाढ. उत्पादन खर्चात वाढ, मात्र शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार कमी. पाऊसमान कमी. वाशिमला तुरीच्या दरात 500 रुपयांची घसरण. नोंदणी अभावी हमीभाव विक्रीचा मार्ग. शेतकऱ्यांसाठी अखेर विक्री बंद. युरिया DAP खतांचा संतुलित वापर काळाची गरज. विजय धात्रक यांनी शेतकऱ्यांना केले महत्त्वाचे अनुमोदन. मे-जुलै दरम्यान एल निनोची शक्यता. जागतिक हवामान संघटनेकडून अंदाज व्यक्त. 2 महिन्यात पाऊस जास्तच पडणार. यंदाही पाऊस लवकर. 25 मेपर्यंत केरळात नैऋत्य वारे सक्रिय. महाराष्ट्रात लवकरच 20 ते 27 मेच्या दरम्यान मान्सून दाखल होणार. यांत्रिकीकरण आत्मासाठी केंद्राकडून भरघोस निधी. 2,346 कोटी रुपयांच्या कृषी आराखड्याला अखेर मंजुरी. रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी. युद्धाचा फटका. दरात 10 रुपये ते 85 रुपये टक्क्यांची मोठी वाढ. सोयाबीनसाठी 75,000, ऊसासाठी 1,90,000 पीक कर्ज. आगामी हंगामी वर्षाची नवं कर्ज निश्चित दर. शेतकऱ्यांना दिलासा. कापसासाठी मिळणार 74,000 पीक कर्ज. परभणी जिल्हा तांत्रिक समितीचा निर्णय. 2026-27 हंगामासाठी सुधारित दर. किसान क्रेडिट कार्ड असूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अवघड. कृषीमंत्री चव्हाण. ग्रामीण कर्ज सुविधा व्यवस्थित सुधारणा करण्याची नितांत गरज. ऊसाचे बिल 14 दिवसात न दिल्यास 15% व्याज. इथेनॉलही मिळणार साखरेचा दर्जा. केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा. तिजोरीत खडखडाट. तरीही 2.5 लाख कोटींच्या 18 अतिविशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. शेतकरी कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे. बोंदुखराचे ठाणे कनेक्शन. पालिकेचा वरदस्त अधिकारी महेश आहेरेवरती बलात्काराचा गुन्हा दाखल. अखेर होणार भांडाफोड. शाळांच्या कमिशनखोरीला ब्रेक. त्याच दुकानातून खरेदीची अट रद्द. सक्तीवर घातली बंदी. शैक्षणिक साहित्य निश्चित किमतीत देण्याचे थेट आदेश. कपड्यांचा खर्च वाचणार. रेशनवर साडीही मिळणार. एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला रेशन दुकानावरती वितरण होणार सुरू. महागाईची शिट्टी वाजली जोरात. बासमतीसह इतर तांदूळही महाग. कोलम HMDच्या दरात 200 रुपयांची तेजी. तांदूळ महागले. शेतकऱ्यांना दिलासा. कापसासाठी मिळणार 74,000 पीक कर्ज. भाजीपाला पिकांसाठी विशेष तरतूद. महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा. राज्यात वडिलोपार्जित जमीन वाटपही शासनाने केले सुकर. शेतजमिनीच्या वाटपासाठी नोंदणी शुल्क माफ. महसूल मंत्र्यांचा निर्णय. फार्मर आयडीसाठी जमिनीची नोंद रखडली. योजनांना शेतकरी वंचित. पिंपळगावसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात फार्मर आयडी काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. पांढरे सोने चकाकले. पहिल्यांदाच 8,500 रुपयांपर्यंत चढला दर. अजून काही कालावधीमध्ये दर जाणार 14,300 रुपयांवरती. बदललेल्या शक्तीपीठ महामार्गावरील जमिनीच्या किमती दुपटीने वाढल्या. पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यात दलालांची टोळी सक्रिय. शेतकरी जमीन विक्रीस धजावेन. शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्र सरकार देणार शेतकऱ्यांना गुड न्यूज. होणार कर्जमाफीची घोषणा. शेणखताची ट्रॉली झाली 3,500 रुपयांना. शेतकऱ्यांनी कशा प्रकारे शेती करायची. शेतकऱ्यांवरती मोठं संकट उभारले. अवकाळी पावसाचा फटका. उभी पिके जमीनदोस्त. फळबागांचे नुकसान. गहू ज्वारीचं पिकाचं नुकसान. केळी, द्राक्षे या बागांचं प्रचंड नुकसान. शेतकरी धास्तावला.
शेतरस्ते अतिक्रमण करणाऱ्यांचे आधार ब्लॉक करण्यात येणार. शेतरस्ते पाणी वाहणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणावर राज्य सरकारची सर्वात मोठी कडक भूमिका. पूर्वी निवडणुका, आता जनगणना. शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवरती गणनानंतर जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसह शिक्षकांना उन्हाळी कामं होणार सुरू. सर्व जिल्ह्यात खासगी भूमापकांची नियुक्ती. भूमापक म्हणून यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना देणार. त्यांच्या जमिनी आता थेट मोजून